जय सद्गुरू. वेलकम टू अवर पॅरेंट विथ चाइल्ड लर्निंग प्लॅटफॉर्म ॲट समर्थ विद्या सेतू. आपला आजचा टॉपिक आहे अपूर्णांक. आता तुम्ही म्हणाल आम्हाला पूर्णांक तर माहिती आहे. पूर्णांक म्हणजे काय? नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 ह्या आहेत. मग आता अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक ही एक संख्या आहे जी समान भागांमध्ये पूर्ण संख्या दर्शवण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, एक केक 8 भागांमध्ये कट केला, म्हणजेच एक केक आहे त्याच्या आपण एकूण 8 भाग केले, त्यामधला एक भाग खाल्ला. एकूण भाग किती आहेत? 8. 8 काय आहेत? एकूण भाग. त्यापैकी खाल्ला किती? 1. म्हणजे शिल्लक किती उरले? 7. 8 मधून 1 गेला, 7 उरले, म्हणजे 7/8 केक शिल्लक राहिला. आता अपूर्णांकामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, बारच्या वरती अंश असतो, त्या अंशामध्ये तुम्ही रंगवलेले एकूण भाग लिहिता. रंगवलेला भाग व बारच्या खाली, ह्या रेषेला म्हणायचं बार. बारच्या खाली असतो तो छेद, आणि छेदाला नेहमी दिलेल्या आकृतीचे एकूण भाग लिहितात. हीच कन्सेप्ट आपण उदाहरणावरून समजून घ्या. हा एक चौकोन आहे, याचे एकूण 4 भाग केले, त्यामधला एक भाग रंगवलेला आहे. आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं? बार. बारच्या खाली छेदाला काय लिहायचे? आकृतीचे एकूण भाग. म्हणजे या आकृतीचे एकूण किती भाग केल्यात? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे छेदाला काय येणार? 4. आणि रंगवलेला भाग वरती. मग रंगवला किती भाग? 1. म्हणजेच या आकृतीचा अपूर्णांकाला 1/4. अजून एक आकृती बघूया. वर्तुळ. वर्तुळाचे एकूण 8 समान भाग केलेत, त्यापैकी 3 भाग रंगवलेत. म्हणजे याचे अपूर्णांक लिहित असताना रंगवलेला भाग वरती, म्हणजे किती येणार? 1, 2, 3. 3 अंशाला, आणि एकूण भाग 4, 5, 6, 7, 8. 8 भाग येणार छेदाला, म्हणजे 3/8 हा तुमचा ह्या आकृतीचा अपूर्णांक झाला. आता त्याच पद्धतीने अपूर्णांकाचे वाचन हे बघूया. 1 अंश छेद 4 किंवा 1/4 या पद्धतीने आपण अपूर्णांकाचे वाचन करू शकतो. त्याच पद्धतीने 3 अंश छेद 8 किंवा 3/8 अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचे वाचन करू. अपूर्णांकाचा एक पहिला प्रकार म्हणजे सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक, इंग्लिशमध्ये त्यालाच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणतात. सम म्हणजे समान किंवा सारखीच, मूल्य म्हणजे किंमत, समान किंमत असणारा अपूर्णांक. हे आता आपण ह्या आकृतीवरून समजून घेऊयात. हा एक चौकोन आहे, याचे मी 2 समान भाग केले, त्यातील एक भाग मी रंगवला. म्हणजेच ह्याचा अपूर्णांक आता काय होणार? 1/2. याचा अपूर्णांक काय होणार? 1/2. आता याच चौकोनाला मी अजून एकदा कट केले, म्हणजे आता एकूण याचे किती भाग झाले? 1, 2, 3, 4. म्हणजेच याचा अपूर्णांक काय होणार? एकूण भाग झाले 4, रंगवलेले भाग झाले 2. आता अजून काय केलं मी? अजून त्याचे भाग केले. आता एकूण भाग किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे छेदाला येणार 8 आणि अंशाला जाणार रंगवलेला भाग 4. अजून आपण याचे भाग करूया. आता एकूण भाग किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे छेदाला येणार 16 आणि अंशाला जाणार रंगवलेला भाग 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8/16.
म्हणजेच मी काय केलं, एकच चौकोन आणि त्याचा रंगवलेला भाग असाच ठेवला, मात्र त्याचे भाग फक्त वाढवत गेले आणि वाढवल्यानंतर मला काय झालं, हे वेगवेगळे अपूर्णांक मिळत गेले. आता इथं मी काय केलंय, मध्ये इज इक्वल टूचंच म्हणजेच बरोबरचं साईन दिले, म्हणजेच 1/2चा सममूल्य अपूर्णांक 2/4, 2/4चा 1/8 आणि 1/8चा 8/16 म्हणजे हे चारही अपूर्णांक एकमेकाचे सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक म्हणजेच समान किंमत असणारे अपूर्णांक. आता तुम्ही म्हणाल ह्याचे नंबर्स तर वेगवेगळे दिसतात, मग ह्याची किंमत समान कशी? तर 2 आणि 4 हे दोन्हीही 2च्या पाड्यात आहे, म्हणजे ह्या दोघांना जर आपण अंशाला व छेदाला नेहमी एकाच नंबरनं भागले जाते. जर अंशाला 2 न केलं तर छेदालाही 2नच करायचं. मग हे दोन्हीही 2च्या पाड्यात आहे, याला जर आपण भाग घालवला तर बे एके बे, बे दुने 4, म्हणजेच याची किंमत तुम्हाला मिळते 1/2. तसंच सेम 4 आणि 8 दोन्हीही एकाच पाड्यात आहेत. 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजे याची सुद्धा किंमत तुम्हाला मिळते 1/2. 8 एके 8, 8 दुने 16, म्हणजे ह्याचीही किंमत तुम्हाला मिळते 1/2. यावरून तुमच्या लक्षातच आले असेल की मी ह्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक का म्हणाले, कारण जो पहिला तुम्हाला मिळालेला अपूर्णांक आहे त्याच किमतीचे हे तुम्हाला इतर अपूर्णांकही मिळालेत. असेच अवघड वाटणारे टॉपिकही इझी मेथडने शिकायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.